समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। फक्त 2 महिन्यात तुम्ही सुद्धा तुमचा चॅनल मॉनिटाइज करू शकता। ते कसं काय, त्यासाठी कोणकोणत्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर 2 महिन्यात तुमचा चॅनल मॉनिटाइज नाही झाला तर याच व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करा की ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही व्हिडिओ टाकले पण चॅनल मॉनिटाइज झाला नाही, तर त्यावेळेला मी स्वतः तुम्हाला चॅनल मॉनिटाइज होण्यासाठी खरंच मदत करेन। हे बघा, मी सांगितलंय म्हणजे करणार, कारण मला 100% गॅरंटी आहे 2 महिने फक्त तुम्ही या टिप्स वापरल्या ना नक्की तुमचा चॅनल मॉनिटाइज होईल। तर काय करायचं सगळ्यात सांगते तुम्हाला की दररोज आपल्याला 2 व्हिडिओ टाकायचे आहेत युट्यूबवर, एक नाही 2। रोज सकाळी 1 आणि संध्याकाळी 1। उद्या कोणते व्हिडिओ टाकायचे त्याचं टायमिंग सगळं प्रॉपर ते आजच आपण शेड्यूल करून ठेवायचं आहे। हे बघा, 2 महिने फक्त थोडी मेहनत घ्यायची आहे, थोडी काय जास्त असू द्या, पण पुढे जर आपल्याला यश मिळणार असेल, चांगला बेनिफिट मिळणार असेल, वर्षानुवर्ष मेहनत करायला लागणार नसेल तर 2 महिने त्रास करून घ्यायला काय हरकत आहे। आता आपण त्यातल्या पण म्हणजे घरी राहून काम करणाऱ्या स्त्रिया, त्यात पण आपल्याला काहीतरी इमर्जन्सी येते आणि व्हिडिओ करायला वेळ भेटत नाही। याच्यासाठी काय करायचं, आधी ना एक 15 ते 20 व्हिडिओ बनवून घ्यायचे आणि ज्या वेळी तुम्हाला वेळ असेल ना, फक्त आपल्याला टार्गेट काय ठेवायचंय, 60 दिवसात काही करून युट्यूबवर माझे 120 व्हिडिओ पडले पाहिजेत आणि व्यवस्थित टायमिंग नुसारच। आज ज्या टायमिंगला टाकला ना तोच शेवटच्या पहिल्या दिवशी ज्या टायमिंगला टाकला ना 60व्या दिवशी सुद्धा त्याच टायमिंगला तो व्हिडिओ पाहिजे। अजिबात बदल करायचा नाही, त्याप्रमाणेच तुम्ही युट्यूब मध्ये जायचं। त्याचा फायदा तुम्हाला असा होणार आहे की युट्यूबला काय पाहिजे हो, युट्यूबला कन्सिस्टन्सी महत्वाची आहे। तुम्ही किती काम करताय, रेग्युलर तुमचे किती व्हिडिओ आहेत, रोज तुम्ही 1 व्हिडिओ देत होता त्याच्या जागी 2 व्हिडिओ देताय, म्हणजे यात युट्यूबचा फायदा आहे। ज्यावेळेला नवीन चॅनल असतो त्यावेळेला युट्यूब नवीन चॅनलला पुढे पाठवत असतं, मग यात युट्यूबचा फायदा होणार असतो, कारण काही काही व्हिडिओंना ऍड लावतो आणि त्याचा रिव्हेन्यू युट्यूब ठेवत असतो। मग तुम्ही विचार करा, 120 मधला कमीत कमी 4 ते 5 व्हिडिओंना तरी ते व्हायरल करेल ना, आणि युट्यूबला करावंच लागतं। एकदा युट्यूबच्या अल्गोरिथम मध्ये तुमचा चॅनल बसला की युट्यूब आपले व्हिडिओ व्हायरल करते। आता सगळेच करणार नाही, एखाद्या व्हिडिओला 10च व्ह्यूज येतील, एखाद्या व्हिडिओला 5च येतील, पण एखादा तरी व्हिडिओ 20 ते 25 हजाराकडे जाईलच ना, आणि त्यात जवळजवळ अर्धा तरी वॉच टाइम कम्प्लीट म्हणजे 1500 तरी वॉच टाइम कम्प्लीट होईल ना। असे 120 मधले जरी 5-6 व्हिडिओ व्हायरल झाले तरी तुमचा वॉच टाइम कम्प्लीट होऊन जाईल ना। आता 99% लोक काय करतात माहितीये, युट्यूबवर यायचंय असं म्हणजे एकदम जोश मध्ये असतात, नाही मी पण आता काय होतं, कुणाचा तरी व्हिडिओ बघतात आणि एक मोटिवेशन मिळतं, नाही आता आपण युट्यूबवर यायचं, काम करायचंय। मग येतात, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस कंटिन्यू 4-5 व्हिडिओ टाकतात, लगेच डिमोटिवेट होतात, अरे व्ह्यूजच येत नाही, सबस्क्रायबर, अरे आपण कोण आहोत, आपला कंटेंट काय आहे, का लोक आपल्याला बघतील, हा पण मेन प्रश्न आहे ना। का लोक आपल्याला बघतील, आपण तसं काहीतरी देतोय का? हा, जर तसं काही असलं आणि लोकांनी बघितलं नाही तर एक ठीक आहे। आता तुम्ही काही म्हणतील, हा तुम्हाला काय जाते, आम्ही तर नेहमी प्रयत्न करतो। हे बघा, इथं युट्यूब मध्ये कोण टिकून राहतं, ज्याच्या जवळ संयम आहे तो, आणि जो खरंच मेहनत करतो। इथं बघा, यायचंय ना, सुरुवातीला मेहनत करावीच लागते, नंतर तुम्ही मेहनत नाही केली ना, रिलॅक्स राहिला तरी चालेल, कधीतरी एक दिवस आड करून व्हिडिओ टाकला तरी चालेल, पण सुरुवातीला मेहनत करणं खूप गरजेचं आहे। कारण एकदा चॅनल मॉनिटाइज करून घ्या, मी बऱ्याच जणींना सांगत असते, सगळ्यात आपल्याला महत्वाचं तेच आहे, चॅनल मॉनिटाइज करणं। 99% लोकांना येतात युट्यूबवर, एक 4-5 दिवस व्हिडिओ टाकतात, परत गायब होतात, परत 4-5 दिवस व्हिडिओ टाकतात, परत गायब होतात, परत कुठून तरी येतात, 1 महिनाभर काम करतात। अजिबात असलं करायचं नाही। 1 महिना 2 महिने ठरवले ना 120 व्हिडिओ टाकायचे, मग टाकायचे, आणि या वेळात काय करायचं, अजिबात व्ह्यूज कडे लक्ष द्यायचं नाही, वॉच टाइम किती वाढला त्याकडे बघायचं नाही, सबस्क्रायबर किती वाढले याकडे सुद्धा बघायचं नाही, कमेंट्स कडे पण लक्ष द्यायचं नाही। हा, कमेंट्सला रिप्लाय फक्त द्यायचा, पण कुणी निगेटिव्ह कमेंट्स टाकली काही बघायचं नाही। फक्त डोक्यात एकच टार्गेट, 60 दिवसात 120 व्हिडिओ, मग ते कसेही का असे ना, पण लॉंग व्हिडिओचं सांगते हा, नाही तर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकाल आणि लॉंग पण, परत कन्फ्युज व्हाल। त्यामुळे फक्त लॉंग व्हिडिओवर काम करा, तुम्हाला सक्सेस मिळते का नाही बघा। त्यावेळेला एक युट्यूबर 1 व्हिडिओ टाकतोय, दुसरा युट्यूबर 2 व्हिडिओ टाकतोय, तर जो 2 व्हिडिओ टाकतोय त्याला युट्यूब पहिल्यांदा म्हणजे पुढे पाठवत असतं, का तर त्याचे दिवसातून 2 व्हिडिओ येतात, डेली येत आहेत आणि व्यवस्थित टायमिंग नुसार येतात। पण एकट्याला एका व्हिडिओनं मिळणारे व्ह्यूज आणि वॉच टाइम आणि 2 व्हिडिओनं मिळणारे व्ह्यूज आणि वॉच टाइम यामध्ये कितीतरी फरक आहे ना।
त्यामुळे तुम्ही ठरवा आता किती व्हिडिओ टाकायचे. अजून बघा, अजून सुद्धा वेळ आहे. आता तुम्हाला सांगते 2026 मध्ये एवढं कॉम्पिटिशन असणार आहे, एवढे चॅनल नवीन वर्षावर ना काय माहित कसं, पण एवढे चॅनल युट्यूबवर येतात, एवढे येतात की बसच. आणि त्यामध्ये आपला टिकावं लागणं कठीण असतं. का तर सांगते, युट्यूब काय करतं, नवीन चॅनलला पहिलं प्राधान्य देत असतं. पण नवीन वाले काय करतात, थोडे जोश मध्ये असतात, तोपर्यंत काम करतात आणि परत पाठीमागे फिरतात, मग परत जुने चॅनल पुढे जातात. असं होतं. मग आता बघा, अजून 1 महिना बाकी आपल्याला. या 30 दिवसात 60 व्हिडिओ मधला 2 तरी व्हिडिओ आपले युट्यूब व्हायरल करेल ना. आणि करणारच. आपल्याला अपयश, हे बघा, असं समजायचं की एखादं काम तुम्ही हातात घेतलेलं आहे, ते काम पूर्ण करायचंय. त्या काम करण्यासाठी तुम्हाला सातत्य तेवढं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही म्हणजे एकसारखं काम कराल तेवढं तुमचं प्रॅक्टिस वाढणार आहे, तुमच्या मधला आत्मविश्वास वाढणार आहे. ते काम कसं स्पीडनं करता येईल यामध्ये सारखं करून करून आपलं कामाचा स्पीड वाढतो आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्या मनामध्ये तयार होत असतो. आणि 120 वेळा ते काम करताय तर त्यातलं एकदा तरी तुमचं म्हणजे त्या कामाचा तुम्हाला एकदा तरी मोबदला मिळणारच ना. ज्यावेळेला अपयश येतं त्यावेळेला यशासाठी आपण 120 दार ठोठावतो, त्यातील एक तरी दार आपल्यासाठी उघडणार ना. का उघडणार नाही, हा आत्मविश्वास तुम्ही स्वतःजवळ ठेवा. काय नाही, मी पण युट्यूबवर काम करणार आहे, 120 व्हिडिओ टाकणार आहे आणि का युट्यूब माझा सक्सेस करून चॅनल दाखवत नाही हे मी बघणार आहे. आणि इथं फ्री आहे. काय आपल्याला असं पैसे तरी मोजायचे का, अजिबात नाही. सगळं तुम्हाला फ्री आहे. तुम्ही दिवसातून 2 व्हिडिओ टाका, तुम्हाला अनुभव येईल. सुरुवातीला हे बघा, सगळं अवघड असतं, अवघडच वाटतं. पण जसं आपण त्यामध्ये प्रयत्न करायला लागतो ना, तसं आपल्याला यश सुद्धा मिळायला लागतं. काही न वाटेल किती मिनिटाचे जेवढं, आणि उगाच काही सांगत बसायचं नाही. तुमच्या बघा साध्या सोप्या भाषेत असू द्या, काही हरकत नाहीये. पूर्ण मॉडर्नच पाहिजे, एडिटिंगच छान पाहिजे, अजिबात कॅमेरा चांगल्या क्वालिटीचा पाहिजे, माईकच पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही तुमचा विषय कसा मांडताय ना त्यावर अवलंबून आहे तुमचं बोलणं. हे बघा, लोकांना कसं एंगेज करायचं ना हे शिकून घ्या. आणि ते तर आपल्याला सांगायला लागत नाही, आपण लोकांना लगेच एंगेज करू शकतो ना. मग हा सुद्धा तुम्ही, आणि स्वतः कॅमेरा लावायचा, थोडंसं बोलायचं, डेअरिंग करायचं, येतं यश येतं. तुम्हाला तर माहिती आहे, आपण ज्यावेळेला एखादं काम, आता जेवण बनवायला पहिल्यांदा तुम्ही जेवण बनवायला घेतलं त्यावेळी तुम्हाला डायरेक्ट जेवण बनवायला आलं का हो, नाही ना आलं. त्यासाठी तुम्हाला वारंवार प्रयत्न करायला लागले ना. भाकरी कशी बनवायची, कशी भाजायची, हे वारंवार शिकावं लागलं. हेच जर भाकरी बनवताना 8 दिवसांनी एकदा बनवली, 15 दिवसांनी एकदा बनवली तर तुम्हाला परफेक्ट येईल का, नाही. ज्यावेळेला रोज कंटिन्यू 15 दिवस भाकरी बनवाल त्यावेळेला 16व्या दिवशी एकदम परफेक्ट भाकरी आली ना. ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेची गोष्ट सांगते. आता काय आपल्याला 1-2दा बघितलं तरी लगेच लक्षात येतं. तुम्ही एकदा व्हिडिओ टाकाल, 4 दिवस टाकाल, परत गायब व्हाल, परत याल, अजिबात असलं करायचं नाही. करायचंय ना, 2 महिने कंटिन्यू काम करायचं. नाही सक्सेस मिळालं तर समजून जायचं आपण काही युट्यूबवर टिकू शकत नाही, आपलं काही काम नाही. कारण 2 महिन्यात सक्सेस, आपण 2 महिने एखाद्या गोष्टीला वेळ देतोय तरी सक्सेस नाही मिळालं, 6 महिने, वर्ष, परत ते पेमेंट घ्यायला, परत ते पेमेंट मध्ये डिप्रेशन, एवढं 2-3 वर्ष का वाया घालवायची. करायचंय ना काम, थोडंसं ना वेळ काढून करायचं. आता काहींना असा प्रश्न पडेल, हा ह्यांना काय जाते बोलायला सोपं, किती अवघड असतं. पण एक सांगू, काही कोणतीच गोष्ट अवघड नसते. जोपर्यंत आपण ती करत नाही ना तोपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला अवघड वाटते. पण ज्यावेळेला आपण ती सातत्यानं करतो ना त्यावेळेला ती खरंच गोष्ट सोपी होते. आणि तुम्ही एक ना हार मानू नका. नाही, हे बघा, घरात बसून राहण्यापेक्षा काहीतरी काम करायचंय म्हणून जर युट्यूबवर येत आहे. काही आता कसं झालंय, काहींच्याकडे ना काहीच विषय नाहीत, उगाच आपलं काय टाकायचं म्हणून टाकलेत. आणि व्हिडिओ टायटल किती महत्वाचं असतं, थंबनेल. आपलं व्हिडिओ युट्यूब कधी पुढे पाठवतं, आपलं थंबनेल बघून, टायटल बघून, हॅशटॅग बघून. बाबा, सर्चिंग मध्ये व्हिडिओ, एखाद्याला जर एखादा टॉपिक पाहिजे तर जर सर्च केला तर त्याला आपला व्हिडिओ सजेस्ट झाला पाहिजे. असं काहीतरी करा. हॅशटॅग टॅग का महत्वाचे आहेत, युट्यूबनं त्याचं काहीतरी महत्व असेल ना म्हणूनच ती दिलेत ना. अजिबात असं नाही ना की त्याचा काही उपयोगच नाही म्हणून. कितीतरी ताईंनी टाकलेलेच नाही. कधी टाकायचे नाही, ज्यावेळी चॅनल मॉनिटाईज होईल, 1000 व्ह्यूज येतील ना दररोज, त्यावेळेला कोणतं हॅशटॅग टॅग वापरू नका. कारण लोकांना तुमची ओळख पटलेली असते, तुमचा चेहरा ओळखीचा झालेला असतो, तुमचा चॅनल ओळखीचा झालेला असतो. लोक सर्च करून तुमच्यापर्यंत येतात, त्यांनी सबस्क्राईब केलेलं असतं. पण जोपर्यंत लोक आपल्याला ओळखत नाहीत, आपले टॉपिक सर्चिंग बनावे यासाठी तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. हॅशटॅग असू द्या, टॅग असू द्या. जर ह्यांचा काही उपयोगच नसता तर युट्यूबनं दिलंच नसतं ना. युट्यूबनं सांगितलंच ना डायरेक्ट व्हिडिओ टाकून सोडा. टायटल साठी किती शब्द दिले, तेवढ्या शब्दात तुम्ही टायटल टाकलं पाहिजे ना.
दोनच अक्षराचं टायटल टाकलंय, असं नाही ना चालेल. दोन म्हणजे जेवढे शब्द दिलेत, अक्षर दिलेत तेवढी तरी वापरा. आणि फ्री आहे असं आहे का आपल्याला पैसे देऊन वापरायचं? काहीच नाही, सगळं फ्री आहे. फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे काम करायचंय. बघा 2 महिन्यात सक्सेस मिळवायचा आहे ना, तर युट्यूबवर 60 दिवसात तुमचे 120 व्हिडिओ आलेच पाहिजे, कोणताही गॅप न देता. जर नाही आले तर या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करा की ताई आमचा चॅनल सक्सेस झाला नाही, मी तुम्हाला सगळी मदत करतो. हो, हे तर ठरलं 2 महिने व्हिडिओवर काम करायचं, पण आता टॉपिक कुठले टाकू? हे बघा, तुम्हाला ज्या गोष्टीत आवड आहे सुरुवातीला, बाबा ज्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित एक्सप्लेन करू शकता, लोकांना व्यवस्थित पटवून देऊ शकता, त्या गोष्टी पहिल्यांदा सुरुवातीला करायला घ्या. असं करू नका आणि एक म्हणजे एकच कंटेंट घेऊन पुढे जायचं. आज एक रेसिपीचा टाकला, उद्या डेली व्लॉगचा टाकला, परवा टेलरिंगचा टाकला, चौथ्या दिवशी टेकचा टाकला. अजिबात असं करायचं नाही. एक तर एक पहिल्यांदा सुरुवातीला एकाच कंटेंटवर काम करा. कारण युट्यूबला हेच पाहिजे असतं की ज्यावेळेला सबस्क्रायबर एखादा आपल्याला सबस्क्राईब करतो, त्यावेळेला त्याला आपला एखादा व्हिडिओ आवडलेला असतो, त्या रिलेटेडच त्याला अजून व्हिडिओ पाहिजे असतात, म्हणून तर तो आपल्याला सबस्क्राईब करून ठेवतो ना. आपण जर वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ टाकले तर तो कसा आपल्याला सबस्क्राईब करत? तो पण होऊन जातो, युट्यूबचं अल्गोरिदम पण होऊन जातं. युट्यूबच्या अल्गोरिदमला एका कॅटेगरीमध्ये काम करणारी लोक पाहिजे असतात. आणि व्हिडिओचं टायमिंग का ठरवून ठेवायचं? उद्या व्हिडिओ टाकायचे तर आजच अपलोड करून का ठेवायचं? तर युट्यूबला सुद्धा वेळ मिळतो, बाबा हा कुठल्या कॅटेगरीतला चॅनल आहे, तो कोणत्या लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. आपल्याला एवढी घाई असते की व्हिडिओ एडिटिंग झालं की कधी अपलोड करते आणि कधी टाकते, मग युट्यूब कोणापाशी पण पाठवतो, लोक बघत नाही, मग स्किप करतात. आता काही ताईंचं असं सुद्धा मत आहे की आम्ही ना व्हिडिओ लगेच अपलोड केले आणि आमच्या व्हिडिओना चांगल्या व्ह्यूज झाल्या, पण जे शेड्यूल लावून ठेवले त्यांना व्ह्यूजच आल्या नाही. मग हे बघा, एखाद्या व्हिडिओला व्ह्यूज आला म्हणून सगळ्याच व्हिडिओना व्ह्यूज येतात असं नाहीये. कसं असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य पाहिजे आणि युट्यूबचे काही रूल्स आहेत, त्या रूल्सनुसार गेलं ना युट्यूब एक ना एक दिवस तरी आपल्याला व्हायरल करतं. हा अनुभव बऱ्याच ताईंना आलेला आहे आणि तुम्ही सुद्धा घ्यायचा असेल ना तर तुम्हाला सुद्धा हे करावं लागेल. व्ह्यूज येत नाहीत, सबस्क्रायबर येत नाहीत, याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. 2 महिने फक्त मी युट्यूबला वेळ देणार आहे, मी स्वतः शिकणार आहे. मला लोकांना नाही सांगायचं, मला स्वतःला शिकायचं आहे, मला माझ्या स्वतःच्यात बदल करायचा आहे. हा आत्मविश्वास घेऊन पुढे या, बघा तुम्हाला नक्की चॅनलला सक्सेस मिळणार. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.